हुशारांच्या भाषेत आमचं येडं गेल्यावर आम्ही आता तो इशारा मोर्चाला सुरुवात करू. त्या मोर्चाची सुरुवात चमन पासून होईल. शनी मंदिर, नूतन वसाहत आणि इथं त्या मोर्चाचा शेवट होईल. या मोर्चात येताना ज्यांना ज्यांना शक्य आहे, म्हणजे आमच्या मायमाऊल्यांनी बरं एक पुन्हा तुम्हाला शपथ आहे, प्रत्येकानं येताना घरातून आपली आई, बहीण, आपली पत्नी, आपली मुलगी कोणाला तरी सोबत आणायचं. कोणीच नाही आणणार? अरे मग म्हणा ना, आणणार का? कारण आम्ही अर्धी लढाई, अर्धी ताकद तर घरीच सोडतो ना आम्ही, अर्धी सेना. समजा उदाहरणार्थ आपण असं मानू की 10,000 धनगर आले, आमच्या 20,000 आमची आई, बहीण, पत्नी, मुलगी आमच्या तिप्पट घरी आहे ना, म्हणजे 20,000 आम्ही घरी सोडले. मग आता जालना जिल्ह्यातच 2 लाख धनगर आहेत समजा, मग किती यायला पाहिजे? बंदे 2 यायला पाहिजे की नाही? 2,000 येतील. येताना आमच्या मायमाऊल्यांना सोबत घेऊन या. आमच्या मायमाऊल्यांना सांगा पिवळं लुगडं, पिवळी साडी, आमच्या लेकीला सांगा पिवळा ड्रेस घाल असेल तर, आम्ही पण असेल तर पिवळा सदरा, आणि नसल तर हे पिवळा रुमाल तर कुठेही मिळतो की नाही. आम्ही तुम्हाला रुमाल देणार नाही, झेंडे देणार नाही. आमचं लय चाललंय पैसे द्या रे, पैसे मागा. मागा म्हणजे आम्हाला आता जर इथं समजा ठरवलं तर संध्याकाळपर्यंत 1 कोटीभर रुपये जमा होतील. किती? कमीत कमी 1 कोटी रुपये संध्याकाळपर्यंत जमा होतील. पण मी हात जोडून नम्रपणे सांगतो, आम्हाला 1 कोटीभर रुपये पाहिजे नाही. आम्ही हा समाजाचा लढा आहे, समाजाच्या जीवावर, समाजाच्या पैशावर लढतोय. एखाद्या नेत्याकडून 10 लाख घ्यायचे, 20 लाख घ्यायचे, समाज त्याच्या दावणीला बांधायचा का? दीपक बोराडेने आयुष्यात हे काम नाही केलं, पण स्वतःच्या बाबतीत नाही केलं कधी. मी स्वतःला कधी गहाण ठेवलं नाही, स्वतःचा स्वाभिमान कधी विकला नाही, आणि मी समाज विकू का? त्याच्यामुळे आम्ही कोणाचा रुपया घेत नाही. समाजालाच मागायचं. पण समाज थोडा कमी आखडत्या हाताने देऊ राहिला, पण तुम्ही येऊ राहिले याच्यात आम्ही खुश आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे पैसे नाही येत तितके मॅनेजमेंटचे. आता त्याला किती खर्च येतो काय होतो ते अजून वाढवून घेतला आपण ते. तर तुम्ही तुमच्याच पद्धतीने तुम्ही पिवळे रुमाल, झेंडे तुमचे घेऊन या. शांततेत यायचं आणि शांततेत घरी जायचंय. आपल्याला काहीच गोंधळ करायचा नाही. मेंढ्या आणता आल्या तर मेंढ्या आणा, पारंपरिक वेशभूषेत ज्याच्याकडे घोंगड्या असतील ते घोंगड्या घ्या, ज्याच्याकडे काठ्या असतील ते काठ्या घ्या. कोणाला मारायला नाही, डफावाले डफ घ्या. ज्याच्याकडे धनगरी ढोल असतील ते ढोल घ्या. एकदा जालना जिल्ह्यात खूप मोर्चे निघले, म्हणजे मी नोकरी सोडून आले एकदा ते त्यावेळेस मला तवाचे ते बनसोडे सर, वकील तारडे साहेब, ही मंडळी ते दिसली पहिल्यांदा. ते मोठा मोर्चा झालता. नाही धनगरांचा. माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे की तो जो मोर्चा झालता शिवराम भैया आपला 2014चा होता का 15चा, हा, तर त्या मोर्चाचे 100 पट रेकॉर्ड तोडले पाहिजे. कृष्णा भैया तुटतील का नाही? हा, तर सगळ्यांनी वेशभूषेत ज्याला जसं जमल तसं पिवळं वादळ निर्माण करायचं, ताकदीनं यायचं. घरी कोणीच राहू नका 1 दिवस. आणि जर एखाद्याला तुमच्या गावामध्ये यायची इच्छा आहे, त्याच्याकडे पैसे नाही, तुमच्या गावात वर्गणी करा. तरी जर पैसे वर्गणी करून बी जमलं नाही तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला गाड्या पुरवतो. हा, आम्ही ठरवलंय. पहिल्या दिवशी माझी भगवानरावची चर्चा झाली, पैसा कसा उभा करायचा. भगवानराव तुम्हाला कोणाला किती लोकांना माहिती मला माहित नाही. हा माणूस मोठा उद्योगपती, याला 5 मिनिटं या माणसाला वेळ नसतो.
मी ठीक आहे, मी वाहून गेले समाजाला 24 तास 12 महिने, या माणसाला वेळ नाही राहत आणि कोषाध्यक्ष या माणसाला करले आपण पैशाचा हिशोब कारभारी. मग फोन पेचे पैसे माझ्या अकाउंटला येतात आणि नगदी पैसे याच्याकडे जाते आणि दोघांनी ठरवलं होतं जेवढे कमी पडले तेवढे आपण टाकू. बरोबर आहे का या लोकांचे? सांगा बाबा, नाही उद्या बदल सांग. आता बांधून घेतलं एवढ्या लोकांत, पुन्हा दोघांचं इतक्या लोकांचा. त्याच्यामुळे काळजी करू नका. आम्ही दोघ जण, आमच्या सोबत कोणी आहे का आता? एक कमी पडले तर पैसे कमी पडले तर हा, तर गंमतचा भाग नाही, सिरियस सांगतोय. खरंच जर कोणी यायला इच्छुक असेल, तुमच्याकडून गाडीची व्यवस्थाच होत नसेल, तुम्हाला गाडी उपलब्ध करून देऊ, पण मोर्चात या. मग तुमच्या गाड्या कुठं पार्क करायच्या हे मी आत्ता सूचना देत नाही. तुम्हाला पोलीस बांधव जिथं उभा असेल आणि तो पोलीस बांधव जे सांगल, जिथं गाडी लावायची सांगल तिथं गाडी लावायची आणि पायी मोर्चात सहभागी व्हायचं. पटलं? आता काही बाकी राहिलं? मग येणार मोर्चात. धन्यवाद. जय मल्हार.